नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. खरं तर आज दिवसभरामध्ये अनेक राजकीय महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. या सगळ्यातली सगळ्यात महत्त्वाची घडामोड अशी की नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतल्याच्या नंतरची पहिलीच राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक त्यांनी घेतलेली आहे. देवगिरी बंगल्यावरती अचानक ही सगळी बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आली आणि सगळेच आमदार खरं तर वरिष्ठ नेते राष्ट्रवादीचे या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत नेमकं काय ठरलेलं आहे या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. त्याचबरोबर अनेक महत्त्वाचे निर्णय सुद्धा या बैठकीत झाले असण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतचा निर्णय अंतिम झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्याच्याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत. नेमकी ही बैठक तातडीनं बोलवण्याची कारणं काय होती? या सुद्धा आशयावरती आपण सगळ्याच या विषयावरती सुद्धा बोलणार आहोत. या लाईव्हमध्ये माझ्याबरोबर माझा सहकारी संकेत देशपांडे सुद्धा आहे. संकेत, काय सांगशील? आजची ही बैठक अचानकपणे बोलावली गेली. सगळेच नेते या बैठकीला उपस्थित होते. नेमकी काय राजकीय खलबतं घडतायत असं वाटतं? निश्चितच समृद्धी. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर अजित पवारांनी सुरू केलेली ही प्रथा होती, की आठवड्यातून एक दिवस सगळे आमदार आणि मंत्र्यांनी एकत्र यायचं आणि आठवड्याभरामध्ये आमदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये कोणत्या विषयासाठी काम केलं किंवा मंत्र्यांनी आठवड्याभरामध्ये काय निर्णय घेतले, या सगळ्याचा आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये घेतला जायचा. साधारणतः अजितदादा असेपर्यंत ही बैठक जी आहे ती देवगिरीवरच दर मंगळवारी होताना आपल्याला पाहायला मिळायची. म्हणजे दर मंगळवारी सकाळी कॅबिनेटची बैठक मंत्र्यांची व्हायची आणि संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांची बैठक जी आहे ती होताना पाहायला मिळाली होती. तर अजितदादांच्या जाण्यानंतरची ही पहिलीच बैठक जी आहे ती होती. मात्र ही बैठक ही मंगळवारी न होता आज सोमवारी झाल्याचं पाहायला मिळालं. अचानक पद्धतीने ही सगळी बैठक जी आहे ती सुनेत्रा पवार यांनी तातडीने घेतल्याचं पाहायला मिळालं. अजितदादांच्या 13व्या नंतर प्रामुख्याने सुनेत्रा पवार या ॲक्शन मोडवर आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. मग सुनेत्रा पवार यांनी पुण्यातल्या नवनिर्वाचित झेडपी सदस्यांची घेतलेली बैठक असेल, त्या पदाधिकाऱ्यांना केलेलं मार्गदर्शन असेल किंवा तालुकानिहाय पंचायत समितीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत, या सगळ्यांच्या भेटीगाठी घेत मी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे आणि दादांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचंय, असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आज आमदारांची बैठक जी आहे, मंत्र्यांची बैठक जी आहे ती सगळ्या झाल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीला प्रामुख्याने राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री असणारे नरहरी झिरवाळ उपस्थित राहतील का, अशी शंका किंवा तसे प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात होते. मात्र नरहरी झिरवाळ हे देखील या बैठकीला जे आहेत ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. सुमारे 40 ते 45 मिनिटं ही सगळी बैठक जी आहे आमदारांची चालली, अशा चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. या बैठकीमध्ये अर्थातच आढावा जो आहे तो सगळा मंत्र्यांनी आपापल्या विभागनिहाय दिला. आमदारांनी सुद्धा आपापला विभागनिहाय जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र या बैठकीमधला सगळ्यात प्रमुख निर्णय जर कोणता असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या अनुषंगानं झाल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे अजितदादांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? मग सुनेत्रा पवार याच राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक गट असल्याचं पाहायला मिळतं किंवा मग पार्थ पवार किंवा जय पवार या दोन्ही भावांपैकी एका नावाची चर्चा ही सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी होताना पाहायला मिळते. मात्र आजची जी बैठक झाली, या बैठकीमधून समोर आलेली चर्चा अशी आहे, की येत्या 26 तारखेला 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होणार आहे. अनौपचारिकरित्या ही सगळी औपचारिकरित्या ही सगळी चर्चा किंवा घोषणा जी आहे, ती होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये एकमतानं सगळ्या आमदार आणि मंत्र्यांनी, सगळ्या प्रमुख नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी दिलेला आहे. त्यामुळे 26 तारखेला जी बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये अनौपचारिकरित्या सुनेत्रा पवार यांचा नावावर जो आहे तो अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हीच या सगळ्या बैठकीमधली एक मोठी बातमी असल्याचं पाहायला मिळतंय. संकेत, जेव्हापासून खरं तर म्हणजे अजितदादा गेल्याच्या नंतर तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं, त्यानंतर तीनही खाती स्वतःकडे घेणं, त्यानंतर आता ऑलमोस्ट अर्थ खातं मिळण्याच्याच तयारीत असल्याचं आपल्याला सगळं पाहायला मिळतंय. इन प्रोसेस ती सगळी प्रक्रिया आहे. दुसरीकडे
लगेचच अनेक जिल्ह्यांचे दौरे करणं असेल किंवा मग देवगिरीवरच्या बैठका असतील, पंतप्रधान मोदींची भेट असेल. अगदी 8-10 दिवसांमध्ये सुनेत्रा पवार यांनी दादांच्याच तोडीनं दादा जसे अक्षरशः आपण म्हणू शकतो, की पायाला भिंगरी लावल्यासारखे दादा फिरायचे. दादा कधीही आपल्याला 2 दिवस एकाच शहरात मुक्कामी राहिलेत वगैरे असं कधीच पाहायला मिळायचं नाही. आज इथे तर उद्या तिथे तर दुपारी भलतीचकडे. अशा पद्धतीनं दादांचे भले मोठे-मोठे दौरे असायचे. धावपळ प्रचंड असायची आणि तशाच आशयाने, तशाच अनुषंगाने खरं तर सध्या सुनेत्रा पवार सुद्धा तितकंच तशाच पद्धतीनं काम करतायत. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी हा जो काही कारभार अगदी कमी दिवसांमध्ये त्यांच्या हातात घेतलेला आहे आणि आपण काल पाहिलं, की पहिल्यांदाच त्या बोलल्या आणि त्या बोलल्या तेव्हा अक्षरशः म्हणजे त्यांना स्वतःला सुद्धा आणि प्रत्येक कार्यकर्त्याला अश्रू अनावर झालेले होते. कारण त्या जेव्हा बोलल्या, की दादा गेले आणि आपण सगळे अचानक पोरके झालो, क्षणात पोरके झालो. मात्र आपल्या सगळ्यांना आता उभं राहावं लागणार आहे. दादांचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे. दादांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार या किती खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत. दोन्ही पुत्र त्यांच्या जोडीला आहेत आणि राष्ट्रवादीची ही सगळी एक नवीन सुरुवात झाली असं म्हणायचं का आता इथून पुढे? निश्चितच समृद्धी. मागच्या अनेक दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचं ॲक्टिव्ह होणं आणि ज्या पद्धतीने अजितदादा हे कार्यकर्त्यांना नेहमी पाठबळ देताना पाहायला मिळत होते. कार्यकर्ता चुकला तर त्याला जाहीरपणे खडसावतही होते. मात्र एखाद्या कार्यकर्त्याने जर चांगलं काम केलं तर त्याची दादा थेटपणे स्तुती करायचे. एक प्रकारे कार्यकर्त्यांना पाठबळ देताना दादा नेहमी आपल्याला पाहायला मिळाले. अनेक अ, असे चेहरे होते की ज्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी कधी राजकीय नव्हती. अशा अनेक चेहऱ्यांना दादांनी राजकारणामध्ये आणलं. मग अगदी वरुड मुळशीचे देवेंद्र भुयार असतील, की जे स्वाभिमानीतनं आमदार झाले. पुढे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर अजितदादांनी त्यांच्यावर अगदी पुत्रावत प्रेम केलं आणि देवेंद्र भुयारांना त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम केलं. अगदी अमोल मिटकरींचं सुद्धा उदाहरण असेल. म्हणजे कुठली राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या एका नेत्याला अजितदादांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक केलं आणि निवडणूक संपता क्षणी अमोल मिटकरींना विधान परिषदेचा आमदार केलं. अशा अनेक उदाहरणं जी आहेत, त्याच पद्धतीने अगदी दादांच्या पावलावर दादांनी घेतलेला वसा पुढे घेऊन सुनेत्रा पवार या जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवारांनी देखील अगदी पुण्यातल्याच सर्किट हाऊसला जी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार असं म्हटलं, की कार्यकर्त्यांनी आता घाबरून जाऊ नका किंवा कार्यकर्त्यांनी दादांच्या आठवणीमध्ये खचून जाऊ नका. दादांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं, ते सगळं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि मी खंबीरपणे दादांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सेकंड इनिंग ही आता सुनेत्रा पवारांच्या रूपानं सुरू झालेली आहे. अनौपचारिकरित्या 26 तारखेला सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि अर्थातच दादांच्या पाठीमागे जशा सुनेत्रा पवार या खंबीरपणे उभ्या राहिल्या, म्हणजे दादा सक्रियपणे राजकारणामध्ये असताना सुनेत्रा पवार यांनी पडद्यामागून जी काही भूमिका बजावली, ती सगळी भूमिका बजावताना आता आपल्याला त्यांचे दोन्ही चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि कुटुंब म्हणून सुद्धा पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न स्वतः शरद पवार, प्रतिभा पवार आणि रोहित पवार यांच्या माध्यमातून देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे पवार कुटुंबियांची देखील सुनेत्रा पवार यांना निश्चितपणे चांगल्या अर्थाने साथ जी आहे ती कुटुंब म्हणून मिळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच सुनेत्रा पवारांच्या रूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सेकंड इनिंग ही सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. पण संकेत जरी या बैठकीमध्ये अनेक मुद्दे हे मेन फोकसवरती असतील, तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा आत्ताचा लोकांच्या दृष्टिकोनातून, मतदारांच्या दृष्टिकोनातून पण किंवा कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून पण एक एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? आणि आजच्या या बैठकीमध्ये त्या अनुषंगानं खरंच काही चर्चा झाली असेल असं वाटतंय का? कारण काही दिवसांपूर्वीपर्यंत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला कुठेतरी दोन्हीकडून पाठबळ मिळतंय असं वाटत होतं. मात्र अचानक मध्ये अशी एक बातमी आली 2-3 दिवसांपूर्वी, की आता दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तसे काही प्रयत्न आपण म्हणू शकतो, की काही नेत्यांना ऑलरेडीच अजित पवारांच्या गटातल्या काही नेत्यांना वाटतच होतं, की विलिनीकरण होऊ नये. त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न हे पहिल्यापासून आपण पाहिलेले आहेत. अशा पद्धतीची वक्तव्य आपण पाहिलेली आहेत. मात्र आजच्या या बैठकीमध्ये सगळ्याच आमदारांकडून त्यांना नेमकं काय वाटतंय विलिनीकरणावरती याचा आढावा सुद्धा सुनेत्रा पवारांनी घेतला असेल. अगदी निश्चित समृद्धी. विलिनीकरणाच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने 17 जानेवारी 2026चा गोविंद बागेतला जो एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये विलिनीकरणाची चर्चा ही ऑलमोस्ट झालेली आहे आणि या विलिनीकरणाच्या साठी स्वतः दादा आग्रही आहेत आणि अ, राज्यातले सगळे अधिकार हे दादांकडे, पक्षाचे सर्वाधिकार हे शरद पवार साहेबांकडे. या सगळ्या अनुषंगाने चर्चा जी आहे ती त्या बैठकीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र दादांच्या अकाली जाण्यानंतर
विलिनीकरणावर ज्या काही चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या. या विलिनीकरणाच्या चर्चांवर प्रामुख्याने दादांच्याच राष्ट्रवादीतल्या काही प्रमुख नेत्यांनी अगदी दादांच्याच विरोधाभास दाखवणाऱ्या काही प्रतिक्रिया ज्या आहेत ते दिल्याचं पाहायला मिळालं. बघा, अगदी हसन मुश्रीफांनी विलिनीकरणाची चर्चा आम्हाला माहिती नाही असं म्हणणं असेल किंवा विलिनीकरणाच्या अनुषंगाने चर्चा झाली नव्हती आणि आम्ही दोघंही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ म्हणणं असेल किंवा तिकडे छगन भुजबळांनी विलिनीकरणाची इतकी घाई का, अशा याची दिलेली प्रतिक्रिया असेल. मात्र हे सगळं होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाचं जे साप्ताहिक आहे, त्या साप्ताहिकातून दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण हीच दादांना खरी श्रद्धांजली म्हणत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी कुठेतरी भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता. मात्र त्यानंतर ज्या काही उलटसुलट चर्चा विलिनीकरणाच्या अनुषंगाने झाल्या, त्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आता विलिनीकरणावर नो कमेंट्स, आम्ही विलिनीकरणावर काही बोलणार नाही, इतकी आक्रमक भूमिका जी आहे ती घेण्यात आल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या घडामोडींनंतर आज देवगिरी बंगल्यावर ही बैठक जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं आणि निश्चितपणे समजतं की दादांनी जर विलिनीकरणाचा निर्णय घेतलेला असेल तर याची संपूर्ण कल्पना ही सुनेत्रा पवार यांना हं. असेल. पडद्यामागे जे काही घडत होतं, पडद्यामागच्या ज्या काही बैठका होत होत्या किंवा नेमकं काय झालेलं होतं, हे याची संपूर्ण माहिती ही सुनेत्रा पवार यांना निश्चितपणे असेल आणि या बैठकीच्या अनुषंगाने सुद्धा विलिनीकरणाच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मात्र या विलिनीकरणावर आता दोन्हीकडच्या नेत्यांनी थेटपणे माध्यमांसमोर येत कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं कुठेतरी या बैठकीमध्ये ठरलं गेलंय, असं सूत्रांच्या हवाल्याने जे आहे ते सांगण्यात येताना पाहायला मिळतंय. निश्चितपणे राष्ट्रीय अध्यक्ष पदाबरोबरच विलिनीकरणाची चर्चा जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या चर्चेतला मूर्त रूप जे आहे ते आता 26 तारखेला ज्यावेळी सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र हाती घेतील, त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या चर्चा सुरू होतील आणि यातून काहीतरी पॉझिटिव्ह होईल, असं दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना, ज्यांना मनापासून वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण व्हावं, अशा सगळ्यांना हेच वाटताना पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, आपण बघतोय की आज ही बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत. अनेक महत्त्वाचे प्रस्ताव ठेवले गेलेले आहेत. ठराव मंजूर झालेत असं आपण म्हणू शकतो. आणि या सगळ्याच्याच बरोबर खरं तर आज जेव्हा ही बैठक पार पडलेली आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जसं तू सांगितलंस की 26 तारखेला आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची घोषणा होणार आहे. अर्थात नाव आपल्याला माहितीच आहे. मात्र कदाचित भाजपची जी एक स्ट्रॅटेजी आपण नेहमी पाहतो की दाखवायचं एक काहीतरी वेगळं आणि करायचं काहीतरी वेगळं, अशा पद्धतीची त्यांची एक स्ट्रॅटेजी असते. तसं काही राष्ट्रवादीकडून समोर येणार नाही अशी आपण अपेक्षा बाळगूयात. तसं काही असेल तर कदाचित एखादं वेगळं नाव सुद्धा आपल्या समोर येऊ शकतं. मात्र सध्याच्या ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चांवरून सुनेत्रा पवारांच्याच नावावरती शिक्कामोर्तब झाल्याच्या सगळ्या चर्चा सध्या तरी समोर येतात. या सगळ्याच्या नंतर मात्र आणखी महत्त्वाचे 1-2 प्रश्न राहणार आहेत. त्यामध्ये विलिनीकरणाचा प्रश्न आहे, त्यावरती सुद्धा लवकरच कदाचित निर्णय होईल अशी आपण अपेक्षा बाळगू शकतो. दुसरीकडे पार्थ पवारांसाठी कोणतं पद राखून ठेवायचं, हा एक खूप मोठा मुद्दा आहे. त्याच्यावरती सुद्धा आज चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. कारण आपण बघतोय की जेव्हापासून दादा गेलेले आहेत, सुनेत्रा वहिनींच्या बरोबर दोन्ही पुत्र हे खंबीरपणे उभे आहेत. दोघांना सुद्धा राजकारणामध्ये आता ऍक्टिव्ह व्हावं लागणार आहे. दादा होते तोपर्यंत दोघेही जण फारसे ऍक्टिव्ह नव्हते कुठे. दादा गेल्याच्या नंतर आता या दोघांना सुद्धा उभं राहावं लागणार आहे. त्यामुळे मुळातच पार्थ पवारांना सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष करता येईल का, या दृष्टिकोनातून मध्ये आपण चर्चा सुरू असल्याचं ऐकलं होतं. मात्र राष्ट्रीय अध्यक्ष पद हे इतकं मोठं जबाबदारीचं पद आहे की त्या ठिकाणी एकदम नवख्या पार्थ पवारांना तिथे बसवण्याऐवजी मग सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी बसवलं जाईल आणि मग पार्थ पवारांसाठी आपण जे सुरुवातीपासूनच्या ज्या चर्चा आहेत की जी राज्यसभेची जागा रिकामी होणार आहे. खरं तर 2 जागा आहेत राज्यसभेच्या. पहिली आहे ती अर्थात त्यांच्या आईची आहे, सुनेत्रा वहिनींची एक जागा आहे. दुसरी जागा आहे ती शरद पवारांची आहे. ती थोडीशी उशिराने आपल्याला माहिती आहे की ती जागा सुद्धा रिक्त होणार आहे. त्यामुळे कुठल्या राज्यसभेच्या जागेवरती पार्थ पवारांच्या नावाचं सजेशन जातंय आणि कुठली जागा त्यांना मिळतीये, हे सगळं पाहणं ही महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे जय पवारांचं नेमकं काय होणार, हेही तितकंच महत्त्वाचं असणार आहे पाहणं. कारण आता वडील गेल्याच्या नंतर अर्थात दोन्ही पुत्रांना या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह व्हावंच लागणार आहे. आपण म्हणू शकतो की नाईलाज आहे आता. आता उतरले नाहीत तर मग काही अर्थ नसेल त्या गोष्टीला. त्यामुळे आता तर उतरावंच लागणार आहे. त्यामुळे दोन्ही पुत्रांच्या बाबतीत पण काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे आपण बघतोय की अर्थ खातं सुद्धा पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे सुपूर्त करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झालेली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तशा आशयाचे आपण बघतोय की त्यांची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा एक थोडक्यात आपण म्हणू शकतो की मंजुरी दिलेली आहे.
त्यामुळे अर्थ खातं कुणाकडे जातंय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कदाचित राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष डिक्लेअर करण्याच्या या 10 दिवसांच्या पिरियडमध्ये या सगळ्याच गोष्टींवरती कदाचित शिक्कामोर्तब होईल आणि सगळ्याच गोष्टींचं स्पष्टीकरण किंवा जी काही नावं असतील किंवा कुणाला कुठली जबाबदारी मिळणार वगैरे हे सगळं सुद्धा कदाचित जाहीर केलं जाईल. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्या सगळ्यावरती सुद्धा लक्ष ठेवणं आता गरजेचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.